मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये वसू आणि काव्यामध्ये आता खूप वाद होतात। वसू रागातच म्हणते की अगं वयाचं तरी भान ठेव, तू आता माझी लाज काढणार का? मग काव्यसुद्धा रागातच म्हणते हो काढणार, आणि एकदा नाही तर ना अगदी 100 वेळा काढणार। अशा त्या दोघींचे वाद सुरू असतानाच मानिनी म्हणते बस झालं आता, बस झालं, आवाज खाली। असं म्हणून आता वसू आणि काव्या दोघीही गप्पच राहतात। तेव्हा वसू आता पुढे येते आणि म्हणते मानिनी, ए मानिनी, अगं तू तरी आमच्या मनाचा विचार कर ग। विक्रमला आमची तर दयासुद्धा येत नाही, अगं निदान तू तरी विचार कर आणि आम्हा दोघींनाही माफ कर ना ग। असं म्हणून ती अक्षरशः मानिनी समोर हात जोडते आणि लगेचच हवं तर तुझ्या पायासुद्धा पडते, पण माफ कर ना, अशी सततच रिक्वेस्ट करू लागते। काव्या आणि नंदिनी या दोघीही मानिनीकडे बघू लागतात आणि ढोंगी वसूकडे सुद्धा, कारण त्या दोघींनाही माहीत असतं की ही वसू एकदा का माफ केलं ना की पुन्हा त्याच पातळीवर उतरणार आणि पुन्हा काहीतरी कुरघोडी करणार। हीच भीती त्यांच्या मनात असते की मानिनी आता माफ करते की काय। आता वसू म्हणते इतर कोणी कसंही वागलं ना तरीही मी सहन करू शकते ग मानिनी, पण विक्रम बघ ना माझ्याकडे नजर वर करून सुद्धा बघत नाही आणि हेच पाहून ना माझं काळीज पिळवटल्यासारखं होतं ग मानिनी। अगं मानिनी, तुला जर का माझ्यामध्ये एका क्षणासाठी जरी चांगुलपणा दिसत असेल तरीही तो आठव आणि माफ कर ना ग, प्लीज मानिनी, कर ना, तू करशील ना माफ, प्लीज करशील ना, असं म्हणून ती हात जोडते। तेव्हा वसू आता लगेचच अशी रडण्याची नाटकं करत मानिनीकडे माफी मागत असते, पण मानिनीला ते आवडतच नसतं। मानिनी रागाच्या भरात आता लगेचच तेथून जाते। तेव्हा झालं समाधान ना तुझं, आता झालं ना समाधान, असं वसू नंदिनीला जाब विचारू लागते। अगं अगोदरच विक्रमला माझ्यापासून इतकं तोडलंस की तो नजर वर करून सुद्धा माझ्याकडे बघत नाही। अगं आज मानिनी आणि मी या घरामध्ये अगदी मैत्रिणीसारख्या राहत होतो, पण तू काय केलं, तिला सुद्धा माझ्यापासून दूरच केलं आणि माझ्यापासून तू माझ्या जवळची एक व्यक्ती दूर केली आहेस नंदिनी। आता तू बघतच राहा, तुझ्या जवळची मी व्यक्ती तुझ्यापासून कशी दूर करते ते। असं म्हणून वसू खूप म्हणजे खूपच हायपर होते आणि तिचा बीपीचा आता लो होतो। ती आता खाली कोसळणार तेवढ्यातच आई अशी रम्या हाक देते आणि लगेचच तिला पकडते। घरातील सगळेजण तेथे असणारे उठतात आणि वसूला जरा शांत करण्याचा प्रयत्न करतात, तर वसू अक्षरशः बेशुद्धच पडलेली असते। त्यामुळे आता डॉक्टरांना लगेचच बोलवण्यात येतं। त्यानंतर आता डॉक्टर हे वसूला चेक करत असतात। रम्या तर अति काळजीने विचारत असते, काय झाले डॉक्टर, माझ्या आईला काय झाले, अहो सांगा ना प्लीज। तर आता डॉक्टर म्हणतात रम्या शांत हो, मी तपासतोय ना। तर इकडे घरातील सगळेजण हॉलमध्ये असतात, जरा टेन्शनमध्येच असतात। त्यावेळी आता मिथून म्हणत असतो, काही नाही हो वहिनी ना, ह्या आपल्या ताईची ना नाटकं सुरू आहेत वाटतंय। मग आता मानिनी म्हणते हो मलाही तसंच वाटतंय, नाटकच सुरू असतील। काही नाही हो भाऊजी, अहो मला असं वाटतंय आपण त्यांना माफ करावं, घरातील काही कामं सांगू नयेत आणि म्हणून लढवलेली शक्कल आहे ही, मला तर असंच वाटतंय। हे डॉक्टरसुद्धा आपल्याला विचारतील की रम्या आणि वसू आत्या या अशा कपड्यांमध्ये कशा काय, या वेगळ्या कपड्यांवर आहेतच कशा, आणि जर यांना हे समजलं ना तर या दोघींवर नक्कीच ते चिडणार आहेत, असं मानिनी म्हणते। त्यानंतर पार्थ विचारतो पण नंदिनी त्यांच्या रूममध्ये काय करतायत? तेव्हा मिथून म्हणतो अरे ती नंदिनी आहे, तिला आपल्यासारखा वेडावेकडा विचार करता येत नाही, त्यामुळे ती तेथे थांबणारच ना। आता आपण कुणाचाही विचार जास्त करायला नको, असं मिथून सर्वांनाच सल्ला देतो। तर आता दुसरीकडे डॉक्टरांनी ऑलरेडी वसूला चेक केलेलं असतं आणि मग आता डॉक्टर सांगतात थकव्यामुळे आणि ब्लड प्रेशरमुळे यांना चक्कर आलेली दिसते, शक्य तितकी विश्रांती घ्यायला सांगा आणि खाण्यापिण्याकडे व्यवस्थित लक्ष द्या आणि जास्तीत जास्त रेस्टसुद्धा घ्यायला सांगा। असं जेव्हा डॉक्टर म्हणतात तेव्हा मात्र नंदिनीला धक्काच बसतो। त्यानंतर आता रम्या लगेचच डॉक्टरांना म्हणते, ते सुद्धा नंदिनीकडे पाहून की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे डॉक्टर की आईने रेस्ट घ्यायलाच हवी, परंतु आमच्या इथे ना ते किती शक्य आहे ना काय माहीत। तेव्हा डॉक्टर विचारतात किती शक्य आहे म्हणजे, मला असं काही व्यवस्थित समजलं नाही। तेव्हा रम्या म्हणते डॉक्टर अहो
आमचे हात सध्या दगडाखाली आहेत ना. अहो आमच्याच घरात आम्ही असं म्हणून आता ती सांगणार असते आमच्या घरात आम्ही नोकर म्हणून काम करत आहोत. तेव्हा नंदिनी म्हणते अहो डॉक्टर, आम्ही ना अगदी व्यवस्थित त्यांची काळजी घेऊ. तेवढ्यातच मानिनी नंदिनीला आवाज देते आणि मग त्यामुळे नंदिनी म्हणते हो आले आले असं म्हणून जेव्हा ती त्या रूमच्या बाहेर जाते तर नंदिनी जातीये हे पाहताच वसू मात्र खाडकन डोळे उघडते आणि ते डोळे उघडल्यानंतर लगेचच डॉक्टर आणि रम्या हसू लागतात, कारण याच तिघांचा तो प्लॅन असतो. तेव्हा हसूनच डॉक्टर विचारतात वसूताई, अहो काय काय नाटक करता हो तुम्ही? अहो क्षणभर मी विचारच करत बसलो की एखादं इंजेक्शन खरोखर द्यावं लागतं की काय. तेव्हा हसूनच वसू म्हणते अहो डॉक्टर, असा चपखल अभिनय करावा लागतो कधी कधी, नाही तर गोष्टी आपल्या बाजूने कशा वळवता येतील नाही का. आणि कसं आहे ना, या असल्या घाणेरड्या कपड्यांची मला अजिबात सवय नाही करून घ्यायची आहे, कारण मला माझी ही दशा आता बदलायची आहे. या अवस्थेची सवय लावूनच घ्यायची नाही मला, आणि म्हणून तर तुम्हाला बोलवलं ना मी. काय आहे ना, माझ्या एकटीच्या नाटकाने ही माणसं घोळात येण्यासारखी नाहीच आहेत. त्यामुळे तुम्हाला ना आता खरोखरीचा अभिनय हा करावाच लागेल. हे अजिबातच नाटक वाटता कामा नये. जमेल ना? तेव्हा डॉक्टर म्हणतात हो हो जमेल, तर लक्षात आहे ना सगळं. तेव्हा डॉक्टर म्हणतात एकदम डोक्यामध्ये परफेक्ट घोळून आलोय किती आणि काय बोलायचं ते. तेव्हा रम्या म्हणते उत्तम, अगदी उत्तम. हे पहा आता रम्या तुम्हाला इशारा करेल कधी घरातून निघून जायचं, तर लगेचच रम्याने इशारा केल्यानंतर तुम्ही घरातून निघून जायचं म्हणजे जायचं. बॉम्बच्या वातीला अगरबत्ती लावण्याचंच काम आहे तुमचं. ते झालं की निघून जायचं असं म्हणून वसू लगेचच डॉक्टरांना तसा सावधच करून ठेवते आणि तिथून पुढे काय करायचं ना ते आम्ही दोघी मिळून करू. त्यानंतर आता वसू म्हणते चला बघत काय बसला, निघा निघा. तर आता डॉक्टर आणि रम्या लगेचच तेथून जातात. काही वेळाने आता डॉक्टर हे हॉलमध्ये बसलेले असतात. पार्थ मग डॉक्टरांना सगळं काही सांगतो आणि म्हणतो तर डॉक्टर हे असं आहे आता सगळं. त्यामुळे वसू आत्या आणि रम्या या दोघीही अशा कपड्यांमध्ये आहे. तेव्हा लगेचच आता मानिनी म्हणते मी चहा घेऊन येते हा सगळ्यांसाठी. तेव्हा डॉक्टर म्हणतात की फारच विचित्र वागणं आहे वसूताईंचं, आणि वसूताईंसारख्या हुशार व्यक्तीने असं वागावं का. तर रम्या तेथेच आता उभी असते. तेव्हा मिथून म्हणतो अहो डॉक्टर काय बोलावं ना तेच कळत नाही. ते म्हणतात ना आपलेच दात अन आपलेच ओठ, असंच काहीसं झालं आहे. कारण त्यांच्याबद्दल काही बोलायचं झालं तर आम्हालाच खूप लाज वाटते. आता तुम्ही पडले आमचे फॅमिली डॉक्टर, आणि ते म्हणतात ना केस पोलीस डॉक्टर त्यांच्यापासून काही लपवायचं नसतं, आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय. कारण वसूताईकडून ही अपेक्षा नव्हती, उलट आपली लाज ना आपणच झाकायची असते की चावडीवर आणायची असते. तुम्हीच सांगा बरं. अहो काय झालं माहिती का, या सगळ्या घटनांमध्ये सोन्यासारख्या माणसांची मनं तर दुखावली आणि वाट लागली अख्ख्या घराण्याची असं म्हणून मिथून म्हणतो आय डोंट लाईक धिस असं तो वसूबद्दल बोलत असतो. त्यामुळे रम्या रागातच जरा मिथूनकडे बघत असते. त्यानंतर लगेचच डॉक्टर म्हणतात खरं आहे ना, मला नाही वाटलं की तुमचं काही चुकलंय ते, आणि कसं असतं ना खोटेपणाला शिक्षा ही झालीच पाहिजे. काही युग खरं आहे ना असं म्हणून आता डॉक्टर युगला विचारतात. तेव्हा आता युगचं नाव का घेतलं असेल हा प्रश्न सगळ्यांनाच आता पडतो. त्यामुळे धक्क्याने सगळेजण युगकडे बघतात. आता युग हा खूपच घाबरलेला असतो. मनातच म्हणतो अरे बापरे यांनी मला असं का विचारलं असेल. तेव्हा त्याचा पडलेला असा चेहरा पाहून डॉक्टर विचारतात की काय रे काय झालं तुला. तेव्हा युग हसून म्हणतो नाही हो काही नाही. अहो अचानक तुम्ही असं मला विचारलं ना, त्यामुळे काय रिॲक्ट करावं ना हेच समजलं नाही. त्यानंतर डॉक्टर म्हणतात आणि मला सुद्धा नाही समजलं की तुला बघून इथे काय रिॲक्ट व्हावं. आता डॉक्टरांचं हे कोड्यातलं बोलणं ऐकून मात्र सगळेच जण थक्क होतात. सगळेजण आपापल्या परीने विचार करू लागतात की आता डॉक्टर असं का बोलतायत. त्यानंतर आता पार्थच विचारतो म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला. तेव्हा डॉक्टर म्हणतात काही नाही. अहो आमची मिताली तर कधीच गेली आहे नाशिकला कोर्ससाठी, आणि म्हणूनच तुला इथे बघून ना जरा मी विचारात पडलोय. तेव्हा रम्या मात्र आता हसू लागते, कारण तिला सगळं बायोडाटा आता युगचा माहीत असतो. त्यावेळी आता काव्या म्हणते की 1 मिनिट मिताली कोण. तेव्हा पार्थ सांगतो की यांची मुलगी आहे. युग आणि मिताली हे दोघेही एकाच इन्स्टिट्यूटमधून MBA करतात. त्यानंतर डॉक्टर म्हणतात हो, आणि गणपती गेल्यानंतर आमची मिताली गेली नाशिकला, मग मला वाटलं युगसुद्धा गेला असेल. तेव्हा डॉक्टरांचं बोलणं ऐकून सगळ्यांना जरा प्रश्न पडतो की
असं कसं? सगळेजण युगकडे बघत असतात, तर बिचारा युग हा एकदम गप्प गप्प राहतो. सर्वांपर्यंत सत्य नाही आलं पाहिजे असं त्याला वाटत असतं. तेव्हा पार्थ म्हणतो, आमचा हा नवाबजादा आहे ना, फॅमिलीबरोबर थोडा वेळ स्पेंड करावं म्हणूनच तो थांबला असेल, हो की नाही युग? तेव्हा युग म्हणतो, हो असंच आहे, पण कसं आहे ना दादा, इन्स्टिट्यूटला मी जाणारच आहे. तेव्हा डॉक्टर आता रिझल्ट विषयी सुद्धा विचारतात की काय लागला रिझल्ट. तेव्हा युग आता खूपच घाबरतो आणि म्हणतो, रिझल्ट अजून नाही लागला. त्यावेळी आता डॉक्टर म्हणतात, अरे असं कसं? आमची मिताली जेव्हा गणपतीला आली होती ना, तेव्हाच ती रिझल्टसुद्धा घेऊन आली होती. अरे आता असाच बॉम्ब डॉक्टरांनी फोडल्यानंतर मात्र सर्वांनाच धक्का बसतो आणि सगळेजण युगकडे आता बघू लागतात. तर रम्या मात्र आता गालातच हसते, कारण वसूचा तिचाच हा मोठा प्लॅन असतो की डॉक्टरांना घरी बोलवून आणि मितालीने रिझल्ट सुद्धा दाखवला हे घरच्यांना सांगून युगचं पितळ उघड करायचं. त्यानंतर रम्याची नजर आता मानिनीवर पडते आणि त्या दोघींनी सेम तसाच प्लॅन केलेला असतो, म्हणजे वसूने आणि रम्याने. मानिनी आता तेथे चहा बनवत असते. त्यानंतर ती कप वगैरे घ्यायला मागे जाते आणि त्यानंतर तिला तो कचरा तेथे पडलेला दिसतो. तेव्हा ती म्हणते, अरे बापरे, हे काय, असा काय इथे? हा कचरा वगैरे रम्याने का टाकला असेल बरं इथे? त्यानंतर त्यामध्ये एक इन्व्हलप असतं, तो युगचा रिझल्टच असतो. तेव्हा इन्व्हलपचा असा बोळा करून का टाकला असेल हा प्रश्न मानिनीला पडतो आणि लगेचच ती ते इन्व्हलप आता हातामध्ये घेते आणि त्याच्याकडे बघतच राहते. त्यानंतर ती विचार करत असते की हे रजिस्टर्ड पोस्टाने आले, तर रम्या आता मानिनीवरून नजरच हटवत नसते, कारण तिला असं वाटत असतं की कधी एकदा मानिनी हा रिझल्ट बघेल आणि इथे खूप मोठा बॉम्ब फुटेल. त्यानंतर मानिनी ते व्यवस्थित पाहते की कुणाचं नाव आहे त्याच्यावर. तेव्हा त्यावर युगचं नाव असतं. तेव्हा युगचं नाव ऐकताच वाचताच आता तिला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता मानिनी लगेचच ते इन्व्हलप उघडते आणि काय आहे नक्की त्यामध्ये ते पाहते. तेव्हा आता ते इन्व्हलप उघडल्यानंतर आणि ते सगळं वाचल्यानंतर तिच्या पायाखालची जमीन सरकते, कारण त्यामध्ये असतं काय तर युगचा रिझल्ट आणि युगचा रिझल्ट ह्या वर्षीचा फेल आलेला असतो. त्यामुळेच मानिनीला धक्का बसतो. ती विचारसुद्धा करवत नसते की माझा युग एवढा हुशार आहे आणि हा फेल होईल. तर रम्या मात्र गालात हसते. तिचा हाच प्लॅन असतो आणि डॉक्टरसुद्धा त्यामध्ये त्याच्याबरोबर मिळालेले असतात आणि त्यामुळेच आता रम्या मनात म्हणते, आत्ता येणार खरी मज्जा. मग त्यावेळी लगेचच आता रम्या ही डॉक्टरांना इशारा करते. तेव्हा मला पेशंटचा अर्जंट कॉल आलाय असं डॉक्टर म्हणतात आणि या प्लॅनप्रमाणे लगेचच निघतात. पार्थ म्हणतो, कसं आहे ना, अहो तुमच्यासाठी चहा ठेवलाय. तेव्हा चहा वगैरे नको काही असं लगेचच डॉक्टर म्हणतात. पण ना आता वसुताईंची काळजी घ्या, कारण त्यांना ना एवढं काम झेपतच नाही आहे. तेव्हा डॉक्टर तेथून गेल्यानंतर पार्थ आता विचारतो, काय रे युग, तुला नक्की मार्कशीट मिळालेली नाही आहे ना? तेव्हा युग म्हणतो, नाही रे दादा, नाही मिळाली. मी का खोटं बोलेन, सांग बरं. तेव्हा मानिनी पुढे येऊन विचारते, हे काय आहे युग? तेव्हा युगला आता खूप मोठा धक्का बसतो. तो आता खूपच घाबरतो. सगळेजण त्याच्याकडे बघू लागतात. वेळी हे काय आहे आई असं लगेचच नंदिनी विचारते. तेव्हा युगची मार्कशीट, हो की नाही युग, असं आता मानिनी म्हणते. तेव्हा युग आता अजूनच घाबरतो, अक्षरशः त्याला घाम फुटतो. तेव्हा पार्थ रागात विचारतो, काय गाई, तुला कुठे मिळाली ही मार्कशीट? तेव्हा तिथे किचनमध्ये मिळाली, कचऱ्यात टाकली होती अशी बोळा करून, असं मानिनी सांगते. युगला आता खूप मोठा धक्का बसतो की किचनमध्ये कशी गेली असेल ती. त्यानंतर मानिनी आता रम्यावर भडकते आणि कुठली गोष्ट कचऱ्यात टाकावी हे तुला कळत नाही का गं असं विचारते. तेव्हा पार्थ आता भडकतो आणि विचारतो, काय रे, तुला आत्ता विचारलं होतं ना मार्कशीट मिळाली की नाही मिळाली, तर तू काय म्हणाला की नाही मिळालीस. तुला खोटं बोलायला लाज वाटत नाही का? ही तुझी मार्कशीट आहे ना? तेव्हा काव्या म्हणते, पार्थ अहो जरा शांत बोला ना प्लीज, आपण शांतपणे बोलूयात ना या विषयावर. तेव्हा मानिनी रागात म्हणते, काव्या, दोन भावांच्या मध्ये बोलायचं नसतं, तू जरा थांब आता.
तेव्हा हे तर पाहून आता रम्याचा अतिउत्साहच वाढतो, कारण मानिनीने काव्याला डाफरलेलं असतं. तेव्हा लगेचच आता ते मार्कशीट पाहत पार्थ विचारतो, काय रे हे काय, तू नापास झालास? तेव्हा युग आता काहीच बोलत नाही, तर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो की युग नापास कसा होऊ शकतो. तेव्हा पार्थ चिडूनच विचारतो, काय रे, तुला कशाला पाठवलं होतं तिथे? अभ्यास करायला पाठवलं की टवळक्या करायला पाठवलं? असं म्हणून तो जोरातच त्याचे कान पकडतो. तेव्हा मानिनी म्हणते, पार्थ प्लीज राग आवरा जरा. अहो कशासाठी ओरडताय तुम्ही त्याच्यावर? अहो नका ना रागवू प्लीज त्याच्यावर. तेव्हा पार्थ रागातच म्हणतो, पण नंदिनी याने घरात कुणाशी बोलायला नको का? सांगायला नको का नक्की काय झालंय? अरे असा कसा नापास झाला? अभ्यास नाही केला म्हणून नापास झालाय का? रम्या मात्र खूप हसू लागते, कारण तिच्या मनासारखं होत असतं. घरामध्ये असंच तिला तमाशा पाहायचा असतो. त्याच वेळी आता युग अगदी रडू लागतो आणि म्हणतो, अरे दादा ते असं म्हणून त्याला तर पुढे बोलताच येत नाही. तेव्हा मानिनी विचारते, काय अरे तुला धड बोलता येत नाहीये का? मग त्यानंतर आता नंदिनीला असं शांत बसणं शक्यच नसतं. तेव्हा ती म्हणते, आई शांत राहा ना तुम्ही प्लीज, मी सांगते. अहो आई ॲक्च्युली काय झालंय ना, त्याचं ब्रेकअप झालंय म्हणून तो फेल झाला असावा. तेव्हा हे ऐकून तर सगळ्यांना आता खूप मोठा शॉकच बसतो. तेव्हा मानिनी विचारते, काय ब्रेकअप? मग आता लगेचच नंदिनी म्हणते, मिथुन काका, आई आणि पार्थ मी बोलले आहे अहो युग बरोबर. अहो तो असाच रडत बसला होता आणि आल्यापासून मी बघतीये ना, तो आपला एकदम रडत बसतो, कुठे हरवल्यासारखा वाटतो. मी स्वतः त्याला कारण विचारलं तेव्हा त्याने मला स्वतः सांगितलं की माझं ब्रेकअप झालंय, कारण त्याच्या आयुष्यात एक मुलगी होती आणि ती सोडून गेली त्याला. कदाचित म्हणूनच त्याचं अभ्यासातलं लक्ष उडालं असेल आणि म्हणून तो फेल झाला असेल, असं नंदिनी शांतपणे सांगते. तेव्हा युग रडत असतो. मानिनी आता पुढे जाते आणि लगेचच युगचा कान पकडते आणि विचारते, काय रे, ही थेरं करायला तुला पाठवलं होतं का तिकडे? अरे शिकायला पाठवलं होतं ना, प्रेमात पडण्याचं वय तरी आहे का तुझं? मग पुढे आता ती म्हणते, याच वयात पार्थ आणि जीवासुद्धा बाहेर राहून शिकले, पण त्या दोघांनी नाही असं काही केलं. तेव्हा आता पार्थ म्हणतो, आई शांत राहा ग. मग त्यानंतर लगेचच रम्या पुढे येते आणि म्हणते, मला माहिती युग चुकला आहे, मी मध्ये बोलतीये हे सुद्धा मला माहीत आहे. युग आता खोटं बोलला हे आपल्याला माहीत आहे, पण नंदिनीला माहीत असूनही तिने आपल्याला काहीच सांगितलं नाही. तिने का लपवलं असेल असं आपल्या सगळ्यांपासून? असं आता लगेचच रम्या काडी टाकून देण्याचा प्रयत्न करत असते. काव्याला बरोबर आता रम्याचं हे बोलणं समजतं, त्यामुळे ती डोळे मोठे करून रम्याकडे बघते. तेव्हा काव्या आता रागातच विचारते, रम्या काय ग माझ्या नंदिनी ताईला सारखं सारखं टार्गेट करत असतेस तू? तेव्हा रम्या म्हणते, कारण तुझी ताई ना खोटारडी आहे, ती डबल स्टँडर्ड आहे, तिचे खायचे आणि दाखवायचे दात ना पूर्णपणे वेगवेगळे आहेत. तेव्हा आता काव्याला अजूनच राग येतो आणि ती म्हणते, तोंड सांभाळून बोल हा रम्या, एकतर या घरात कुणाला काही बोलण्याचा हक्क तू कधीच गमावून बसलीस, आणि दुसरं म्हणजे मोहितेंच्या मुलींवर खोटं बोलायचे आणि लपवाछपवी करण्याचे संस्कार नाही आहेत, हे ना तू नेहमी लक्षात ठेवायचं. तेव्हा मानिनी आता प्रचंड संतापते आणि काव्याकडे बघते. तेव्हा रम्या म्हणते, अगं तुझे वडील गिळून बसले आहेत माझ्या बाबांना आणि तुमच्या संस्काराबद्दल काय बोलायचंय? तेव्हा रम्या असं रागातच आता पार्थ म्हणतो आणि तिचं तोंड कायमचं गप्प करतो. तो म्हणतो, बास करा ही भांडणं. तेव्हा अति आगाऊ रम्या पुढे धावतच येते आणि म्हणते, का रे, का बास करायची भांडणं? का रे पार्थ, हा युग खोटं बोललं ते चालतं, या नंदिनीने लपवाछपवी केली तेही चालतं, मग मला आणि आईला असे वेगळे नियम का बरं? आता मामी तूच सांग, या घरात खोटं वागलं, खोटं बोललं तर त्याची शिक्षा मिळते ना, आणि शिक्षा म्हणूनच या घरात मला आणि आईला घरची कामं करावी लागतायत आणि धुणी भांडी करावी लागतायत, स्वच्छता करावी लागतीये. मग आता हेच शिक्षा खोटं बोलणाऱ्या प्रत्येकाला द्यायला नको का? कारण युग खोटं बोललाय, नंदिनी खोटं बोललीये आणि काव्याने सुद्धा काहीतरी लपवलेलं असूच शकतं ना. तेव्हा मानिनी आणि काव्या एकमेकांकडे बघतच राहतात. त्यानंतर रम्या म्हणते, तेव्हा खोटं बोलणाऱ्या प्रत्येकाला आता तू शिक्षा द्यायची म्हणजे द्यायचीच, नाहीतर आमची शिक्षा ना कायमची रद्द कर आता मामी. तेव्हा आता पार्थ चिडतो आणि म्हणतो, चूक आणि अपराध ना यामध्ये फरक असतो, तू वसु आत्याने काय काय केलं हे मला परत बोलायला लावू नकोस. तेव्हा आता मिथुन म्हणतो, रम्या पार्थ बरोबर बोलतोय, उगीच शिक्षा कमी करण्यासाठी काही पण वेडवाकडं बोलू नकोस. हे बघ, नंदिनीच्या हातून झालेली ती चूक आहे आणि तुम्ही केलेला गुन्हा आहे,
यातमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, तुला कळतंय का? तेव्हा काव्य म्हणते बरोबर आहे हो काका, आपली चूक झाली आहे म्हटल्यानंतर समोरचा माणूस जे सांगेल ते काम त्यांनी आपलं अगदी मान खाली घालून केलं असतं, पण ही आणि हिची आई या दोघींनी लाज विकूनच वागायचं ठरवले। मग पुढे रम्या धावतच येते आणि तोंड सांभाळून बोल हा काव्या असं म्हणते, मी एकदाही असं म्हटलेलं नाही आहे की आम्ही चुका केलेल्या नाहीत, कारण माझं फक्त एकच म्हणणं आहे की प्रत्येकाला समान न्याय हवा आणि तुझ्या बहिणीने खोटेपणा केलाय ना, मग तिला शिक्षाही मिळालीच पाहिजे। तेव्हा काय खोटं बोलली ती, काय लपवाछपवी काय केली आहे नंदिनी ताईने, असं काव्या विचारते। मग काव्या विचारते, युग फेल झालं तुला माहीत होतं का ग नंदिनी ताई? नंदिनी म्हणते नाही ग, मला खरंच माहीत नव्हतं। मग काव्य म्हणते आता बोल ना रम्या, आता बोल। आता राहिला प्रश्न आता युगच्या ब्रेकअपचा, आणि नंदिनी ताईने सांगितल्याप्रमाणे युग एक दिवस रडत होता आणि घरात तो आल्यापासून अगदी ऑफ वाटत होता। मग एक दिवस माझ्या नंदिनी ताईने त्याला विचारलं काय झालं, तेव्हा त्याने केलं असेल त्याचं मन नंदिनी ताई समोर मोकळं, निदान तो बोलला तरी ब्रेकअप झालंय म्हणून, नाहीतर कसं समजलं असतं आपल्याला। आणि ती नंदिनी ताई आहे, योग्य वेळ बघून तिने सांगितलं असतं ना सगळं, आणि याचा अर्थ ना तिने ही गोष्ट लपवली आहे असं होत नाही रम्या। आणि एक गोष्ट लक्षात ठेव रम्या, ज्या लपवाछपवीमुळे ज्या नात्यामुळे नाती उद्ध्वस्त होतात ना रम्या, त्याचबरोबर घरं उद्ध्वस्त होतात आणि विश्वाससुद्धा उद्ध्वस्त होतो अशा खोट्याला। तेव्हा आता मानिनीला सुद्धा आठवतं की काव्याने सुद्धा तिचा भूतकाळ लपवला आणि तिने तिच्या प्रेमाच्या सर्व आठवणी सुद्धा लपवल्या, त्याचबरोबर तिच्या बॉयफ्रेंडचा फोटोसुद्धा तिने जाळला आणि माझ्याबरोबर एवढे दिवस ती फक्त खोटं बोलली। आणि काव्या आता अशी खोटं बोलूनही आता एवढ्या विश्वासाच्या बाता रम्याबरोबर का करते असा मानिनीला प्रश्न पडतो आणि म्हणून ती चिडून त्याकडे बघत असते। आता रम्या लगेचच पुढे येते आणि म्हणते, मामी तुम्हाला मारलं झोडलं तरीही चालेल, पण आज मला ना योग्य न्याय हवाय आहे। अगं या घरात तुला कुणाचं काय चालू आहे सगळं माहीत असतं ना, मग तू आता स्वतःला विचार आणि मग मला सांग, तू आमची शिक्षा रद्द करतेस की बाकी सगळ्यांना शिक्षा भोगायला लावतेस? आता रम्याने असा न्याय केल्यामुळे मानिनी मोठी धर्मसंकटातच पडते। तेव्हा बोल मामी बोल, लवकर बोल, काय ठरवलं आहेस तू? असं सारखी सारखी आता रम्या विचारत असते। अगं तू तरी न्यायाने वागणार आहेस का, की तुझ्या मुलांसाठी सुनांसाठी वेगळा न्याय आणि आमच्यासाठी वेगळा न्याय, की तू आता दुजा भाऊ करणार आहेस? असं म्हणून आता ती आता मानिनीलाच कोंडीत पकडते आणि म्हणते, बोल मामी काय करणार आहेस तू, बोल मामी काय करणार आहेस तू? तेव्हा मानिनी म्हणते, ठीक आहे मी आता केली तुमची शिक्षा माफ, असं रडतच मानिनी म्हणते। आणि मानिनीला आज हरल्यासारखं वाटत असतं। तेव्हा सगळेजण धक्क्याने मानिनीकडे बघतच राहतात। तर मित्रांनो, पुढील भागामध्ये मानिनी रडते आणि म्हणते, मलाच कळेना असं झालं या घरात कोण खरं अन कोण खोटं आहे। प्रत्येकाला या घरामध्ये लपवाछपवी करायची आणि प्रत्येकाचं या घरात असं एक सिक्रेट आहे। तेव्हा नंदिनी विचारते, काय बोलताय तुम्ही आणि इथे कोण लपवाछपवी करतोय? तेव्हा मानिनी काव्यासमोर येऊन आता उभी राहते। तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।